हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आय होप की तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल. थोड्यासा लेन्स क्लीन करतो आहे मी. तर त्याच्यामध्ये हनी बीचचा अटॅक, त्याचबरोबर शुगर केनचं हार्वेस्टिंग वगैरे वगैरे तुम्ही पाहिलं. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या शेतामध्ये टास्क चालू आहे की डे बिफोर स्टडी जे आपलं चालू होतं, स्टीम वॉश करायचं, म्हणजे द्राक्ष बागेची खोड आपण धुवून घेत होतो मिलेबगसाठी. तेच कंटिन्यू आहे. ते थोडंसं अपडेट घेणार आहे. ट्रॅक्टर नेमकं कुठे गेलं आहे तिथून आपण ट्रॅक्टर चालवायला घेऊया. बाकी वातावरण बघू शकते, थोडंसं क्लाउडी होतं आणि हे थोडे दिवस राहील असं वेदर फॉरकास्टचं म्हणणं आहे. तर लेट्स सी काय होतं. हे फुलं कुठून आले ते असो. चला बाकी अपडेट तुम्ही इथं बघू शकता. डोळा जो कम्प्लिटली बंद होता तो आता स्लाइटली ओपन व्हायला लागलेला आहे. मला काय कळेना, चिवडा फुलं इथं कोणी ठेवलेत काही पता. तर गाईज जे काही अपडेट घेतले आणि बागेमध्ये गेला असता, समोर बघू शकते फवारायला चालू होतं, पण औषध संपलं आणि त्यात औषध आपण करतोय. त्याच्यानंतर त्यांचा लंच ब्रेक आहे 1 तासाचा. त्याच्यानंतर ते आपण काम कंटिन्यू करू. तोपर्यंत मला एक टास्क आहे जे की आपल्याला दुसऱ्या प्लॉटवरची जी याचा स्प्रे घ्यायचा आहे. त्यासाठी फिल्टरचं पाणी आपल्याला लागते आणि आपला प्लॅन्ट उभा करायचा त्याला वेळ लागतो. त्याच्यामुळं सध्या आपल्याला बाहेरून पाणी आणावं लागतं फिल्टरचं, जे की तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल. ते सेम टास्क आपल्याकडे आहे. तर हे जे ड्रम्स आहेत ते घेऊन आपण जातो, त्याच्यामध्ये पाणी आणणार आहे आणि संध्याकाळी त्याच्यावरती स्प्रे घ्यायचा आहे. बाकी तर मी आत्ता जातो आहे पाणी आणण्यासाठी. आणि ह्या ज्या बेसिक टास्क वाटतात सध्या, की टाईमपास वाटत असेल आपल्याला की काय चाललंय, पण एक लेवलपर्यंत आपल्याला या गोष्टी करावं लागत असतात. जोपर्यंत एक लेवल आपण हिट करत नाही तोपर्यंत एव्हरी सिंगल टास्क आपल्याला परफॉर्म करावं लागते. कशा गोष्टी होतात, काय होतात, कारण की आपण नंतर ते टीम लीड करणार असतो. आता जे इथं शेतात काम करतात त्यांना लीड करायचं म्हटलं तर आपल्याला ते एव्हरी सिंगल टास्क माहिती पाहिजे. त्याच्यामुळं मी ते सगळ्या गोष्टी शिकतोय आणि ते तुमच्यासोबत शेअर करतोय. आणि जेव्हा आपण एक लेवल हिट करू ना, 1 वर्ष मी याच्यामध्ये घालवेल आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये बरेचसं काही शिकून जाईल 1 वर्षामध्ये. 1 वर्ष पण खूप झालं. मी आता 2-3 दिवसामध्येच खूप काही गोष्टी शिकलो आहे, ज्या मी नोट डाऊन पण करून ठेवतो, जेणेकरून आपल्याला जर काही प्रॉब्लेम आला तर जेव्हा मी बुक उघडेल, माझी डायरी ओपन करेल, त्यावेळेस मला समजेल की अरे हां, आपण लास्ट टाईम हे केलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही पण नोट डाऊन करा. आणि तुम्ही जर तुमच्या ड्रीमकडे तुमचा काय प्लॅन असेल त्याच्यावरती काम करत असाल तर सुरुवातीला आपल्याला बोरिंग वाटतं, काय चाललं हे असलं नव्हतं करायचं मला, हे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होतात. पण ते थोड्या वेळासाठी असतं, आपल्याला त्याच्यामध्ये घेऊन करायचं नाही, करत राहायच्या गोष्टी होतात. आणि हे खूप झालं मोटिवेशन. बाकी आता पाणी घेऊन आपल्याला शेतामध्ये जायचं आणि राहिलेला जो प्लॉट आहे त्याच्यावरती स्प्रे करायचा आणि त्याच्यानंतर जी याचा स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलला फॉलो केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर काही बघू शकता अशा पद्धतीने हे 6 ड्रम्स आपण भरून घेतलेले आहेत, जे आपल्याला द्राक्षाच्या दुसऱ्या स्पॉटवरती स्प्रे करायचा आहे जी याचा, त्यासाठी आपण यूज करतो. बाकी भेटू आता आपण डिरेक्टली आपल्या प्लॉटमध्ये. तर काही बघू शकताय आपण आलो द्राक्षाच्या प्लॉटमध्ये. जे पाणी आणायचं होतं ते आपलं फिल्टरचं पाणी आपण आणल्यानंतर इथं बघू शकता थोडंसं प्रॉब्लेम आला, जे की इथून जे पाईप कनेक्टेड असतात ते थोडंसं इथं तुटलेलं आहे. ते आपले गुलाब भाई बघतायत बसतंय का दुसरं आहे ते. ते निघत नसेल ना. बाकी मायनॉर चेंजेस, थोडेसे अपडेट्स, हे ग्लोजचा यूज चालू केलेला आहे. बघू आता काय फरक पडतोय. तर गाईज
मध्येच थोडंसं कूलंट कमी झाल्यामुळे जे टेम्परेचर असतं इंजिनचं ते हाय दाखवत होतं, त्याच्यामुळं हे जे कूलंट आहे ते आपण फिल करून घेतो आहे. बाकी आपल्याकडे एक्स्ट्रा कूलंटची बॉटल होती त्याच्यामुळं काय अडचण आलेली नाही. बाकी त्याच्यानंतर कसला स्प्रे घ्यायचा आहे? जी येतं ना, त्याचा काय फायदा होतो? हे साईज वाढायला. साईज वाढायला नाही भरायला. तर आपले मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटीकडून तुम्ही ऐकलं असेलच, तर ते दुसऱ्या प्लॉटवरती आपल्याला घ्यायचं आहे. बाकी हे थोडंसं किती अजून औषध असेल त्या शिल्लक? भरपूर आणि 500 अजून भरपूर औषध आहे. हे संपूनंतर दुसऱ्या प्लॉटला स्प्रे घ्यायचा आहे. तर गाईज डे इज अबाउट टू एंड आणि आपले काम आपण आता आजच्या पुरते झालेले आहेत. आणि तुम्ही समोर जर पाहिलं तर जे जी एची मशीन असते ते मशीन बाहेरून आपण मागवतो. ESSची मशीन असते, त्याचा स्प्रे चांगला बसतो, रिझल्ट चांगले येतात. आपल्या ब्लोअरनी तेवढे चांगले येत नाही, त्याच्यामुळे आपण जी एचा स्प्रेसुद्धा कंप्लीट केलेला आहे. बाकी हे जे टास्क चालू होतो त्याचे ट्रंक धुण्याचे आपल्या द्राक्ष बागेचे ते एक निम्म झालेलं आहे, 50% झालेलं आहे. 50% उद्या कंप्लीट होईल, कारण की एक लाईन कंप्लीट व्हायला 20 मिनटं लागतात, जायला 20 मिनटं, यायला 20 मिनट, 40 मिनटं जातात. त्याच्यामुळं राहिलेले टास्क आपण उद्या कंप्लीट करूया. हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत थँक्यू.